तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या राज्याच्या राजकारणातून सध्या येते. दिल्लीत रात्री खूप मोठ्या घडामोडी घडल्या आणि या घडामोडीमध्ये सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ घडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. नेमक्या काय आहेत आज दिवसभरातील राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी बघूया सविस्तर बातम्या. महाराष्ट्राचं राजकारण तापलं. मुख्यमंत्री योगींना सुप्रीम कोर्टाचा दणका. बुलडोझर कारवाईवरून फटकारले. प्रत्येकी 10 लाख रुपये द्या. देशात कायद्याचे राज्य आहे. सुप्रीम कोर्ट. मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. राजू शेट्टींचा थेट इशारा. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यात फिरणं मुश्किल. शिंदे शिवसेना, ठाकरे गट शिवसेना आमने सामने. उद्यानात होणाऱ्या वाचनालयावरून वाद. पोटात दुखत असल्याने विरोधाची भूमिका घेतल्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही या देशात हिंदुत्वाच्या मिशीला पीळ देत आहोत. संजय राऊत. वक्फचा कायदा सर्वांना मान्य करावाच लागेल. अमित शहा. सरकारी किंवा दुसऱ्याची संपत्ती दान करता येत नाही. अमित शहा यांचं वक्तव्य. वीज दर कपातीला स्थगिती घोषणा हवेतच. वीज ग्राहकांना मोठा शॉक. शेतकऱ्यांनाही सरकारचा सर्वात मोठा दणका. जीडीपी मध्ये महाराष्ट्र 1 नंबर ठरले. सर्वाधिक श्रीमंत राज्य. मात्र जीडीपीचा निधी महाराष्ट्राला मिळते उलटफेर सर्वात कमी. महाराष्ट्रात सरकार मात्र त्यावरती गप्प. फडणवीसांचा अजित पवारांना दे धक्का. एकनाथ शिंदेंना मात्र झुकती माप दिल्याची माहिती. एकनाथ शिंदे हे नंबर 2 तर अजित पवार नंबर 3 वरती. त्यामुळे महायुतीत वादंग. दादागिरी खपवून घेणार नाही. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना थेट इशारा. अधिकाऱ्यांचीही कानउघाडणी करत महाराष्ट्रात वाळू माफियाला चालू देणार नाही अजित पवार. दिशा सालियांच्या मृत्यूची नव्याने चौकशी होणार. दिशांच्या वडिलांची हायकोर्टात याचिका दाखल झाली तरी आदित्य ठाकरे निर्दोष आहेत. शिवसेनेच्या नेत्यांचा पुन्हा एकदा मोठा दावा. महाराष्ट्रात नवीन 45 रोपवे बांधणार. रायगड किल्ल्यावर आणखी 1 रोपवे. कोल्हापूर जिल्ह्यात 3 रोपवे बांधणार. सरकारची मोठी घोषणा. भाजपा में वक्फ बोर्ड मजबूत हुआ. भाजपाने वक्फ बोर्डला दिला सर्वाधिक निधी. 1.2 कोटी निधी दिला हज यात्रेला. भाजप वक्फ बोर्डाच्या वतीने. यूपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीची परीक्षा. वेळापत्रक वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा अवलंब करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. शिंदे 25,000 महिला पोलिसांची भरती करणार होते त्याचं काय झालं. विजय वडेट्टीवार यांचा सरकारला थेट सवाल. महिला सुरक्षेचा निधीचा तुटपुंजा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे भूत कोकणच्या मालगुटीवर कायम. शिवसेना उद्धव ठाकरेचे संसदेत मोदी सरकारचे बिंग फोडले. आरसीएफ कर्मचारी सेना शिवसेनेसोबत एकनिष्ठ. ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा घरवापसी. मोठा झाला अद्वितीय पक्षप्रवेश. तेलंगणात 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी. 31,000 कोटी माफ. बळीराजाला मोठा दिलासा. महाराष्ट्रात मात्र कर्जमाफी होईना. शेतकरी राजाला टाकले वाळीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही. राजू शेट्टींचा थेट इशारा. जे अधिकारी वसुलीला येतील त्यांना अखेर बडवा. राजू शेट्टींचा इशारा. तुम्ही हुकुमशाही करू शकणार नाहीत. आम्ही नाव न घेता अमित शहा यांना
ठाकरेंचा टोला साकेत गोखले यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सुनावले. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात रान पेटविणार, स्वाभिमानीने उभारली काळी गुढी. जरांगे पाटील, बच्चू कडूंसह विरोधी पक्षनेते महाराष्ट्रामध्ये उभारणार सर्वात मोठं तीव्र आंदोलन. मराठीला डावलणाऱ्या KM रुग्णालयाला शिवसेना, उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा मोठा दणका. इंग्रजी बोर्डाला लावले काळे, मराठी बोर्ड हवेत, ठाकरेंची भूमिका. सौगातीय मोदी नव्हे, हे तर सौगातीय सत्ता. उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदींवरती थेट हल्लाबोल. मुसलमानांचे लागून चालन करण्यात भाजप सर्वात मोठी आगळी असल्याची ठाकरेंची भूमिका. महिला अत्याचाराचे 2 वर्षात 93,000वरती गुन्हे. शिंदे सरकारच्या काळात गुन्हेगारी झाली उदंड. 18,000 मुली, 15,000 महिलांवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर. सरकारचीच आकडेवारी. 10 वर्षात ईडीचे 193 नेत्यांवरती छापे, मात्र दोघेच दोषी, सगळे नेते निर्दोष. भाजपचं पितळ उघड. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींचा तळपत्या उन्हात भव्य मुखमोर्चा. विविध मागण्यांचे निवेदन, सरकारला जाग येईना. भाजप अंतर्गत लवकरच तृतीयपंथीयांची आघाडी स्थापन करणार. प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची घोषणा. भाजप लीडवर. देवगड हापूस आंब्यावरती EYD कोड आता स्थापन होणार. बनावट विक्री रोखण्यासाठी सरकारची उपाययोजना. 80% आंबे प्रत्यक्षात देवगडचे नाहीतच. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास रेल्वेने अनुभवता येणार. भारत गौरव सर्किट यात्रेची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा. महाराष्ट्रात ऐतिहासिक स्थळांना देणार भेट. हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवीन मंत्र. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये रात्री वक्फ बोर्ड विरोधामध्ये सध्या सगळ्यांचं मतदान झालं. यावेळी देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका काय याकडे सर्वांचं लक्ष होते. दोघांनी एकत्र भूमिका घेत आगामी काळामध्ये दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा मोठा वाव दिला आहे. यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधू या मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही वक्तव्यावरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एकत्रीकरणाचे चरण सुरू झाले आहे. आपल्या प्रतिक्रिया द्या.